नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल रँकअप MPSCवर। तर आपली ही स्टेट बोर्ड सिरीज चालू आहे आणि स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आपण सध्या इतिहास शिकत आहोत आणि इतिहासामध्ये आपलं इयत्ता 12वीचा इतिहास चालू आहे आणि त्याचं हे 6वं लेक्चर आहे। याआधी आपण इयत्ता 6वी आणि इयत्ता 11वीचा इतिहास पूर्ण कंप्लीट केलेला आहे। जर तुम्ही ते लेक्चर्स बघितले नसेल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट अवेलेबल आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते लेक्चर्स बघू शकतात। आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला। तर आता आपण 1857 पूर्वीचे लढे बघणार आहोत। तर 1857च्या स्वातंत्र्य संग्रामापूर्वीही भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक ठिकाणी असंतोषाची ठिणगी ही पेटलेलीच होती। महाराष्ट्रातही अशाच काही महत्त्वाच्या उठावांनी ब्रिटिश सत्तेला मोठे आव्हान दिले होते। तर खानदेशातील सातपुडा, सातमाळा आणि अजिंठा पर्वतरांगांमध्ये राहणाऱ्या भिल्ल समाजाने 1818मध्ये इंग्रजांविरुद्ध उठाव केला। त्रिंबकजी डेंगळे यांच्या प्रेरणेने गोंदाजी आणि महिपा यांनी या संघर्षाचे नेतृत्व केले आणि भिल्लांचे वाढते संघटन पाहून ब्रिटिशांनी कठोर कारवाई सुरू केली। कॅप्टन ब्रिग्सने त्यांची रसद बंद केली, तर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनने सामोपचाराने धोरण स्वीकारून नोकऱ्या आणि पेन्शनची ऑफर दिली। तरीही संघर्ष थांबला नाही। 1822मध्ये हरिया यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उठाव झाला। कॅप्टन रॉबिन्सन्सने हा उठाव दडपला आणि अखेर लेफ्टनंट ऑट्रमने संपूर्ण भिल्ल उठावाचा बिमोड केला। याच काळात नांदेड परिसरात हंसाजी नाईक यांनीही इंग्रजांच्या वर्चस्वाला विरोध केला। निजामांच्या राज्याला सामील होण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला। त्यानंतर मेजर पिटमन, कॅप्टन इव्हान्स आणि कॅप्टन टेलर यांच्या सैन्याशी तब्बल 25 दिवस संघर्ष झाला। अखेरीस हंसाजी नाईकांचा पराभव झाला, परंतु त्यांचा लढा स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय ठरला। आता आपण बघूया उमाजी नाईक आणि रामोशी समाजाचा उठाव। तर 1857 पूर्वी महाराष्ट्रातील अनेक समाजांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलली होती। त्यापैकी रामोशी समाजाचा उठाव हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या उठावाची सुरुवात सातारा जिल्ह्यात चितूरसिंग नावाच्या एका व्यक्तीने यांच्या नेतृत्वाखाली झाली होती। मात्र या संघर्षाचे खरे नेतृत्व जे होते ते संतू नाईक आणि उमाजी नाईक यांनी केले। उमाजी नाईक हे धाडसी, चतुर आणि इंग्रजांविरुद्ध तीव्र असंतोष बाळगणारे नेते होते। सन 1824मध्ये त्यांनी पुण्याजवळील बांबुर्डे येथील सरकारी तिजोरीवर धाड टाकून ती लुटली। या घटनेमुळे ब्रिटिश प्रशासनात मोठी खळबळ उडाली। उमाजी नाईक आणि त्यांचे सहकारी भुजबा, पांड्या व येसाजी यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी प्रत्येकी 5,000 रुपये मोठे इनाम जाहीर केले। उमाजी नाईक यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध करून युरोपियन लोकांविरुद्ध संघर्ष करण्याचे आवाहन केले। तसेच भारतीय सैनिकांनी इंग्रजांची नोकरी सोडावी असेही त्यांनी सांगितले। त्यांच्या भूमिकेवरून स्वातंत्र्याची तीव्र भावना दिसून येते। तर मात्र अखेरीस ब्रिटिश अधिकारी कॅप्टन मॅकिंटॉश याने उमाजी नाईक यांना भोरजवळ पकडले। त्यानंतर त्यांना पुण्याला आणून फाशी देण्यात आली। उमाजी नाईकांचा संघर्ष जरी अपयशी ठरला तरी इंग्रजांविरुद्ध उघडपणे बंड पुकारणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या स्वातंत्र्यवीरांमध्ये त्यांची गणना केली जाते। सावंतवाडी, कोल्हापूर व पाईक यांचे उठाव आपण आता बघणार आहोत। तर 1857 पूर्वी इंग्रजांच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध भारतातील विविध भागात उठाव होत होते आणि महाराष्ट्रातील सावंतवाडी आणि कोल्हापूर तसेच ओडिशामधील पाईक उठाव हे त्यातील महत्त्वाचे संघर्ष होते। सन 1828मध्ये सावंतवाडी येथे किल्लेदार फोंडसावंत तांदूळवाडीकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध उठाव झाला। हा संघर्ष अनेक वर्ष सुरू राहिला। अखेरीस 1845मध्ये ब्रिटिशांनी लष्करी कायदा लागू केला आणि कॅप्टन ऑट्रमच्या नेतृत्वाखाली हा उठाव दडपून टाकला। याच काळात 1844मध्ये कोल्हापूरमध्ये गडकऱ्यांनीही इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले। कंपनी सरकारने त्यांचे वेतन आणि पारंपरिक अधिकार काढून घेतल्यामुळे असंतोष निर्माण झाला। सामनागडावर पहिला संघर्ष हा झाला आणि त्यानंतर पन्हाळा, पावनगड आणि विशाळगड हे महत्त्वाचे किल्ले उठावकर्त्यांच्या ताब्यात गेले। मात्र कॅप्टन ऑट्रम आणि मद्रासच्या सैन्याने हा उठावही दडपून टाकला। महाराष्ट्राबरोबरच ओडिशामध्येही इंग्रजांविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला होता। 1803मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकल्यानंतर पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी जप्त केल्या। तसेच मिठाच्या वाढत्या किमतींमुळे जनतेचे जीवन अधिक कठीण झाले। या अन्यायाविरुद्ध बंधू विद्याधर यांच्या नेतृत्वाखाली 1817मध्ये पाईकांनी सशस्त्र उठाव केला। हा उठाव इंग्रजांविरुद्धचा प्रारंभीचा संघर्षांपैकी एक मानला जातो। तर आता आपण बघूया 1857चा स्वातंत्र्य लढा आणि त्याची कारणे आणि सुरुवात।
1857चा स्वातंत्र्य लढा हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा उठाव अचानक घडलेला नव्हता, तर त्यामागे अनेक राजकीय, आर्थिक आणि सामाजिक कारणे होती. राजकीयदृष्ट्या लॉर्ड डलहौसीच्या दत्तक वारस हक्क नामंजूर या धोरणांमुळे भारतीय संस्थानिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. या धोरणाच्या आधारे सातारा, जैतपूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर आणि झाशी यांसारखी अनेक संस्थाने इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतली. आर्थिक क्षेत्रातही परिस्थिती गंभीर होती. कायमधारा, रयतवारी आणि महालवारी यांसारख्या महसूल पद्धतींमुळे शेतकऱ्यांना मोठा करभार पडला आणि शेतसारा रोख स्वरूपात भरणे बंधनकारक असल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी आणि कंगाल झाले. या सर्व असंतोषात ठिणगी पडली ती 1856मध्ये इंग्रज सैन्यात एल्फिंड बंदुका वापरण्यास सुरुवात झाली आणि त्यासाठी गाय व डुकराची चरबीने माखलेली काडतुसे सैनिकांना देण्यात आली आणि यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि मार्च 1857मध्ये बराकपूर छावणीत सैनिक मंगल पांडे यांनी इंग्रजांविरुद्ध उघडपणे बंड पुकारले आणि त्यांच्या कृतीने संपूर्ण देशातील असंतोषाला दिशा मिळाली. त्यानंतर मेरठच्या घोडदळातील सैनिकांनीही उठाव केला आणि स्वातंत्र्य लढ्याला ज्वाला आणखी भडकली. त्यानंतर 12 मे 1857 रोजी उठावकर्त्यांनी दिल्लीवर ताबा घेतला आणि मुघल सम्राट बहादूर शाह यांना शहेनशाह ए हिंदुस्तान म्हणून घोषित केले. याच घटनेपासून 1857च्या स्वातंत्र्य लढ्याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. अशा प्रकारे अनेक वर्ष साचलेला असंतोष 1857मध्ये मोठ्या सशस्त्र संघर्षाच्या स्वरूपाने इंग्रजांविरुद्ध उफाळून आला. आता बघूयात 1857चे प्रमुख केंद्र, नेते आणि ब्रिटिश अधिकारी. 1857चा स्वातंत्र्य लढा देशातील अनेक भागांमध्ये पसरला होता. प्रत्येक केंद्रांवर वेगवेगळ्या नेत्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष उभारला आणि ब्रिटिशांनीही तो दडपण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई केली. दिल्ली हे या उठावाचे प्रमुख केंद्र बनले होते. येथे बहादूर शाह जफर आणि बख्त खान यांनी नेतृत्व केले. दिल्ली पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जॉन निकोल्सन, जॉन लॉरेन्स आणि हडसन यांसारख्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी इंग्रजांविरुद्ध जोरदार लढा दिला. त्यांना रोखण्यासाठी सेनापती हॅवलॉक आणि सर कॉलिन कॅम्पबेल यांची नियुक्ती करण्यात आली. लखनौमध्ये बेगम हजरत महल आणि मौलवी अहमदुल्ला यांनी उठावाचे नेतृत्व केले. या भागातील संघर्ष दडपण्यासाठी कॉलिन कॅम्पबेलने नेपाळच्या गुरखा पलटणीची मदत घेतली. झाशी आणि ग्वाल्हेर येथे राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी अद्वितीय शौर्य दाखवले. राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाने संपूर्ण देश प्रेरित झाला. या भागातही उठाव दडपण्याचे काम सर व्ह्यू रोज यांनी केले. बिहारमध्ये जमीनदार कुंवर सिंग यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाचे नेतृत्व केले आणि त्यांच्या आव्हानाला हजारीबाग, देवगड आणि संबळपूर या भागातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. वाराणसी आणि अलाहाबादमध्ये स्थानिक जनतेने उठावात सहभाग घेतला. मात्र कर्नल नीलने येथे अत्यंत क्रूर व अमानुष दडपशाही केली, ज्यामुळे हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अखेर इंग्रजांनी हळूहळू सर्व केंद्रांवरील उठाव दडपला. मानसिंगच्या विश्वासघातामुळे तात्या टोपे पकडले गेले आणि 1859मध्ये त्यांना फाशी झाली. आणि तर नानासाहेब पेशवे नेपाळमध्ये निघून गेले आणि त्यानंतर त्यांच्याबाबतची माहिती इतिहासात अस्पष्ट राहते. अशा प्रकारे 1857चा स्वातंत्र्य लढा जरी अपयशी ठरला तरी त्याने भारतीय स्वतंत्र चळवळीला मजबूत पाया रचला. आता आपण बघूया 1857च्या लढ्यामधील महाराष्ट्रातील योगदान. तर 1857चा स्वातंत्र्य लढा मुख्यतः उत्तर भारतात केंद्रित असला तरी महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले होते. अनेक क्रांतिकारक आणि स्थानिक नेत्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला. सातारा येथे रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना इंग्रजांनी कठोर शिक्षा दिली. नरगुंद संस्थानाचे शासक बाबासाहेब भावे यांनी 1857मध्ये इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. त्यांनी ब्रिटिश सत्तेला उघड आव्हान दिले आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. खानदेश भागात भीमा नाईक आणि कजारसिंग नाईक यांनी उठावाचे नेतृत्व केले. त्यांनी तब्बल 7 लाख रुपयांचे सरकारी खजिना लुटला. तसेच जळगावजवळील अंबापाणी येथे इंग्रज सैन्याशी मोठी आणि निर्णायक लढाई लढली. मुंबईमध्येही इंग्रजांविरुद्ध गुप्त कट रचला गेला होता, परंतु या कटाची माहिती इंग्रजांना आधीच मिळाली. परिणामी कटाचा सहभागी असलेल्या अनेकांना पकडून तोफीच्या तोंडी देण्यात आले. ही शिक्षा त्या काळातील सर्वात कठोर शिक्षांपैकी एक मानली जायची. कोल्हापूरमध्ये रामजी सिरसाट यांनी सरकारी खजिना लुटून इंग्रजांविरुद्ध संघर्षाला चालना दिली आणि याशिवाय कोल्हापूर राजघराण्यातील चिमासाहेब यांनी
उठावकर्त्यांचे नेतृत्व करून स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जरी महाराष्ट्रातील हे प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाले नाहीत तरी त्यांनी इंग्रजांविरुद्धचा असंतोष जिवंत ठेवला आणि पुढील स्वातंत्र्य चळवळींसाठी प्रेरणादायी ठरले. 1857च्या लढ्याचे परिणाम व राणीचा जाहीरनामा. 1857चा स्वातंत्र्य लढा इंग्रजांनी दडपला असला तरी या उठावामुळे ब्रिटिश सरकारला भारतातील आपले धोरण बदलण्याची गरज जाणवली. या लढ्यानंतर भारताच्या प्रशासनात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले. 1 नोव्हेंबर 1858 रोजी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीय जनतेला उद्देशून एक महत्त्वपूर्ण जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भारतीयांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक आश्वासने देण्यात आली. राणीने जाहीर केले की वंश, धर्म किंवा जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सरकारी नोकऱ्या गुणवत्तेच्या निकषावर दिल्या जातील आणि सर्वांना समान संधी मिळेल. तसेच भारतीयांच्या धार्मिक बाबींमध्ये ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करणार नाही असेही आश्वासन देण्यात आले. याशिवाय भारतीय संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील. त्यांची संस्थाने विनाकारण खालसा केली जाणार नाहीत असेही जाहीर करण्यात आले. मात्र या आश्वासनांमागे ब्रिटिशांचा एक राजकीय हेतूही दडलेला होता. 1857च्या उठावात हिंदू आणि मुस्लिम समाजाने एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला होता. त्यामुळे भविष्यात अशी एकजूट होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा म्हणजेच डिवाइड अँड रूल ही धोरणे स्वीकारली. या धोरणांमुळे भारतीय समाजात धार्मिक, जातीय आणि प्रादेशिक भेद वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढील अनेक वर्ष हीच नीती ब्रिटिश सत्तेचा आधार बनली. अशा प्रकारे 1857चा लढा जरी अपयशी ठरला तरी त्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा दिली आणि ब्रिटिश सरकारला आपल्या धोरणात बदल करण्यात भाग पाडले. आता बघूयात राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885मध्ये झाली, परंतु त्यापूर्वी जवळपास 50 वर्षे विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी राष्ट्रीय चळवळीची पायाभरणी केली होती. 1837मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर्स असोसिएशनची स्थापना केली. ही संस्था मुख्यतः जमीनदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत होती. त्यानंतर 1839मध्ये विल्यम्स ॲडम्स यांनी इंग्लंडमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट भारतातील परिस्थितीबाबत ब्रिटिश जनतेमध्ये जागृती निर्माण करणे हे होते. 1843मध्ये जॉर्ज थॉम्सन यांच्या पुढाकाराने बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना झाली. ही संस्था भारतीयांच्या समस्या आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील होती. 1851मध्ये विविध संस्थांचे एकत्रीकरण करून ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना झाली आणि हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या पुढाकाराने या संघटनेला अधिक बळ मिळाले. यानंतर 1866मध्ये दाराबाई नौरोजी आणि व्यंकटेशचंद्र बॅनर्जी यांनी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली आणि या संस्थेने भारताच्या राजकीय आणि आर्थिक प्रश्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. 1870मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना केली. भारतीय जनतेमध्ये राजकीय जागृती निर्माण करणे आणि राष्ट्रीय एकता घडवून आणणे हे या प्रमुख सत्तेचे उद्दिष्ट होते. आणि अखेरीस 1885च्या सुरुवातीला मुंबईमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना झाली. न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग आणि फिरोजशाह मेहता यांसारख्या नेत्यांनी या संस्थेचे नेतृत्व केले. या सर्व संघटनांनी भारतीयामध्ये राजकीय जागरूकता निर्माण केली आणि अखिल भारतीय संघटनेची गरज अधोरेखित केली. याच प्रयत्नांमुळे पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. आता बघूया भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात 1885 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याच वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथील गोपाळदास देशपाल संस्कृत विद्यालयात भरवण्यात आले. या ऐतिहासिक अधिवेशनाला देशाच्या विविध भागातून एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित होते. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद व्यंकटेशचंद्र बॅनर्जी यांनी भूषवले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीयांनी प्रथम राष्ट्रीय पातळीवर आपल्या राजकीय मागण्या संघटितपणे मांडण्यास सुरुवात केली. या काळात दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, रहीमतुल्ला सयानी आणि गोपाळकृष्ण गोखले यांसारखे दिग्गज नेते राष्ट्रीय चळवळीशी जोडले गेले. पुढे याच नेत्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. भारतीय स्वातंत्र्य सभेच्या स्थापनेचे निवृत्त ब्रिटिश अधिकारी ॲलन ऑक्टेवियन व्यू म्हणजेच A.O. व्ह्यूम यांचा मोठा पुढाकार होता. भारतीयांनी एक संघटित व्यासपीठ मिळावे या उद्देशाने त्यांनी या संस्थेची स्थापनेसाठी प्रयत्न केले.
पहिल्या अधिवेशनात एकूण 9 महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये भारताच्या प्रशासनाची चौकशी करण्यासाठी आयोग नेमणे, कायदेमंडळात लोकनियुक्त प्रतिनिधीचा स्थान देणे, संधी सेवेची परीक्षा भारतात घेणे आणि लष्करी खर्च कमी करणे यांसारख्या मागण्या करण्यात आल्या. अशा प्रकारे भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचे भारतातील संघटित राजकीय चळवळीची औपचारिक सुरुवात आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रवासाला नवी दिशा मिळाली. आता बघूया मवाळ जहाल विचारसरणी व सुरत अधिवेशन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळात नेत्यांमध्ये एक महत्त्वाचा वैचारिक मतभेद निर्माण झाला. हा वाद होता, आधी राजकीय सुधारणा करायच्या की आधी सामाजिक सुधारणा. मवाळ गटाचे मत असे होते की समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि इतर सामाजिक समस्या दूर केल्याशिवाय खरे स्वातंत्र्य मिळू शकत नाही. तसेच ब्रिटिश सरकारशी संवाद, अर्ज आणि विनंत्यांच्या माध्यमातून सुधारणा घडवून आणता येतील असा त्यांचा विश्वास होता. फिरोजशाह मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले हे या गटाचे प्रमुख होते. दुसरीकडे जहाल गटाचे मत पूर्णपणे वेगळे होते. त्यांचे म्हणणे होते की सर्वप्रथम राजकीय स्वातंत्र्य मिळवणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाज सुधारणा आपोआप शक्य होईल आणि इंग्रज सरकार अर्ज विनंत्यांना प्रतिसाद देणार नाही. त्यामुळे संघर्ष आणि जनआंदोलन हाच योग्य मार्ग आहे, असे जहाल नेत्यांचे मत होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे या विचारसरणीचे प्रमुख नेते होते. याच काळात गोपाळ गणेश आगरकर यांनी सामाजिक सुधारणा चळवळीचे नेतृत्व केले. आधी आपले घर सुधारले पाहिजे हा त्यांचा विचार समाज सुधारणेच्या महत्त्वावर भर देणार होता. त्यानंतर या वैचारिक मतभेदांचे परिणाम अखेर 1907च्या सुरत अधिवेशनात दिसून आले आणि स्वदेशी आणि विदेशी वस्तूंच्या बहिष्काराच्या प्रश्नांवरून मवाळ आणि जहाल गटांमध्ये तीव्र संघर्ष झाला आणि काँग्रेसची फाळणी झाली. यानंतर ब्रिटिश सरकारने जहाल नेत्यांवर कठोर कारवाई सुरू केली. लोकमान्य टिळक यांना अटक करून 6 वर्षांसाठी बर्मातील मंडाले तुरुंगात त्यांना पाठवण्यात आले आणि मात्र देशहिताला प्राधान्य देत पुढे 1916च्या लखनौ अधिवेशनात मवाळ आणि जहाल हे दोन्ही गट पुन्हा एकत्र आले आणि यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी ऊर्जा आणि एक दिशा मिळाली. आता बघूया ब्रिटिश कायदे आणि वृत्तपत्रांवर गळचेपी. तर भारतात राष्ट्रवादाची भावना वाढू लागल्यावर ब्रिटिश सरकार अधिक सावध झाले. भारतीय जनतेमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या वृत्तपत्रांवर आणि नेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक कठोर कायदे लागू केले. यापैकी सर्वात कुप्रसिद्ध कायदा म्हणजेच 1870मध्ये लागू करण्यात आलेले भारतीय दंड संहितेचे कलम 124 म्हणजेच राजद्रोहाचा कायदा. जेम्स फिट्झ स्टीफन यांनी हे कलम कायद्यात समाविष्ट केले. सरकारविरुद्ध द्वेष, असंतोष किंवा अप्रिती निर्माण करणाऱ्याला शिक्षा करण्याची तरतूद या कायद्यात होती. या कायद्याचा पहिला फटका बंगालमधील बंगवासी या साप्ताहिकाला बसला. सरकारविरोधी लेखन केल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी वृत्तपत्रातून ब्रिटिश सत्तेवर कठोर टीका केली. शिवाजीचे उद्गार ही कविता आणि त्यांच्या अग्रलेखांमुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. त्यामुळे कलम 124 अंतर्गत शिक्षा होणारे ते हिंदुस्थानातील पहिले संपादक ठरले. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य आणखी मर्यादित करण्यासाठी 1878मध्ये देशी भाषा वृत्तपत्र कायदा लागू करण्यात आला. हा कायदा विशेषतः भारतीय भाषांतील वृत्तपत्रांना गप्प बसवण्यासाठी आणण्यात आला होता. सरकारविरोधी लेखन करणाऱ्या वृत्तपत्रांवर बंदी घालण्याचा अधिकार या कायद्यामुळे ब्रिटिशांना मिळाला. या जुलमी कायद्याच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. कोलकाता येथे कायद्याविरोधात परिषद घेण्याची कल्पना 2 मराठी नेत्यांनी मांडली. हे नेते होते गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका म्हणून ओळखतो, आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पुढे पहिल्या महायुद्धाच्या काळात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारसमोर एक स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की भारताला स्वराज्य देण्याचे आश्वासन दिल्यासच भारतीयांनी ब्रिटिशांच्या सैनिकांच्या स्वरूपात सहकार्य करावे. अशा प्रकारे ब्रिटिशांनी दडपशाहीचे कायदे करून राष्ट्रवाद दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नांमुळे भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्याला जिद्द आणखीच मजबूत झाली. आता बघूया सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे भाग 1. ब्रिटिशांविरुद्धचा संघर्ष केवळ सभा, आंदोलने आणि अर्जांपुरता मर्यादित नव्हता. अनेक तरुण क्रांतिकारकांनी सशस्त्र मार्ग स्वीकारून स्वातंत्र्य लढ्यासाठी आपले जीवन समर्पित केले. पंजाबमध्ये रामसिंग कुका यांनी इंग्रजांविरुद्ध
उभारला, तर महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिले. त्यामुळे त्यांना भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक असे मानले जाते. याच काळात पुण्यात प्लेगच्या साथीमुळे ब्रिटिश अधिकारी रॅड याने जनतेवर अत्याचार सुरू केले होते आणि त्याच्या जुलमी वागणुकीचा बदला घेण्यासाठी दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या चाफेकर बंधूंनी 1897मध्ये रॅडची हत्या केली. या घटनेने काय झालं की देशभरातील जे तरुण होते यांच्यामध्ये नवीन क्रांतीची लाट पसरली. नाशिकमध्ये 1899 साली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी आणि त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांनी मित्रमेळा ही संघटनेची स्थापना केली. पुढे 1904मध्ये या संघटनेचे नाव अभिनव भारत असे ठेवण्यात आले. सावरकरांनी 1857च्या स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहून 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप दिले. नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन हे क्रांतिकारकांवर अत्याचार करणारे अधिकारी म्हणून ओळखले जायचे आणि त्याचमुळे अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनची हत्या केली आणि या प्रकरणात सावरकरांवरही आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना तब्बल 50 वर्षाची अंदमानची सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. तर यावर नाशिकचा जो जिल्हाधिकारी होता जॅक्सन याचा वध अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केला होता. तर चुकीची जोडी ओळखा असा एक प्रश्न आपल्या MPSC कंबाईन 2026मध्ये आलेला आहे. तर कृपया करून तुम्ही हे लक्ष देऊन ऐका आणि याचा नीट अभ्यास करा. तर पुढे बघूयात. तर बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. अरविंद घोष आणि बारिंद्र कुमार घोष हे तिचे प्रमुख नेते होते. माणिकतळा येथे त्यांनी गुप्त बॉम्ब निर्मिती केंद्र उभारले होते. खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या तरुण क्रांतिकारकांनी इंग्रज न्यायाधीश किंग्सफोर्ड याला लक्ष्य करून बॉम्ब हल्ला केला आणि या प्रकरणात खुदिराम बोस पकडले गेले आणि त्यांना फाशी देण्यात आली. अवघ्या तरुण वयात त्यांनी देशासाठी केलेले बलिदान भारतीय युवकांसाठी प्रेरणास्थान बनले. अशा प्रकारे भारताच्या विविध भागातील सशस्त्र क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाची मशाल पेटती ठेवली आणि स्वातंत्र्य लढ्याला नवे स्वरूप दिले. आता बघूया सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे भाग 2. भारतीय स्वातंत्र्य लढा केवळ भारताच्या भूमीपुरता मर्यादित नव्हता. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनीही ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध संघर्षाची धुरा सांभाळली आणि स्वातंत्र्य लढ्याचा आवाज जगभर पोहोचवला. लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली. हे ठिकाण भारतीय क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र बनले. भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याचे कार्य येथे केले जात होते. याच काळात मादाम भिकाजी कामा यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडला. जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारताचा ध्वज फडकावून जगाचे लक्ष भारताच्या स्वातंत्र्याकडे वेधले. त्यानंतर लंडनमध्येच मदनलाल धिंग्रा यांनी ब्रिटिश अधिकारी कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली. हा अधिकारी भारतीय क्रांतिकारकांवर पाळ ठेवत होता. या घटनेनंतर धिंग्रा यांना अटक करण्यात आली आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अमेरिकेत लाला हरदयाळ यांच्या नेतृत्वाखाली गदर संघटनाची स्थापना झाली आणि भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे आणि विष्णू गणेश पिंगळे यांसारख्या क्रांतिकारकांनी या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. गदर चळवळीचे ध्येय सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे होते. तर उत्तर प्रदेशातील काकोरी येथे क्रांतिकारकांनी रेल्वेमधील सरकारी खजिना लुटून ब्रिटिश सत्तेला मोठे आवाहन दिले. या काकोरी कट प्रकरणात अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आली. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण देशात राष्ट्रभक्तीची लाट निर्माण झाली. दरम्यान भारतात साम्यवादी विचारसरणीचाही प्रसार होऊ लागला. या संदर्भातील मीरत खटला आणि कानपूर खटला विशेष गाजले. या खटल्यांमध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि मुझफ्फर अहमद यांसारखे नेत्यांची नावे चर्चेत आली. आता बघूयात आपण हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनबद्दल. तर 1920च्या दशकात भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवे अधिक क्रांतिकारी स्वरूप प्राप्त झाले आणि तरुण क्रांतिकारकांनी सशस्त्र संघर्षाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्याचा निर्धार केला. 1928 साली दिल्ली येथे चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तरुण क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच HSRA ची स्थापना केली. या संघटनेचे ध्येय केवळ भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे नव्हते, तर शोषणमुक्त, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी राष्ट्राची निर्मिती करणे हे होते. या संघटनेच्या लष्करी शाखेचे नाव हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी असे होते. याचे नेतृत्व चंद्रशेखर आझाद करत होते. दरम्यान सायमन आयोगाविरोधातील आंदोलनात झालेल्या लाठी हल्ल्यामुळे पंजाब केसरी लाला लजपत राय यांचा मृत्यू
मृत्यू झाला. या घटनेचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि राजगुरू यांनी ब्रिटिश अधिकारी सॉर्ट्स याची हत्या केली. यानंतर ब्रिटिश सरकारने नागरी स्वातंत्र्यावर मर्यादा आणली, विधेयक मांडली आणि त्यांच्या निषेधार्थ भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधिमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणला. मात्र त्याचा उद्देश कोणाची हत्या करणे नव्हता, तर बहिऱ्यांना ऐकवण्यासाठी मोठा आवाज आवश्यक असतो हा संदेश देणं होता. या घटनांनंतर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि 23 मार्च 1931 रोजी लाहोर येथे त्यांना फाशी देण्यात आली. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण देशातील युवकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा मिळाली आणि बंगालमध्ये सूर्यसेन, ज्यांना मास्टर दा म्हणून ओळखले जाते, त्यांच्या नेतृत्वाखाली चितगाव शस्त्रागारावर धाडसी हल्ला करण्यात आला. हा हल्ला ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या सर्वात प्रसिद्ध क्रांतिकारी कारवायांपैकी एक मानला जातो. या लढ्यात महिलांनीही तितक्याच धैर्याने सहभाग घेतला. कल्पना दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा झाली, तर प्रीतिलता वड्डेवारी यांनी शत्रूच्या ताब्यात जाण्यापेक्षा आत्मबलिदानाचा मार्ग स्वीकारला. शांती घोष आणि सुनीती चौधरी यांनी ब्रिटिश न्यायाधीशाची हत्या केली, तर बीना दास यांनी ब्रिटिश गव्हर्नरवर गोळीबार करून क्रांतिकारी चळवळीत महिलांचे योगदान अधोरेखित केले. तर अशा प्रकारे HSRA आणि इतर क्रांतिकारक संघटनांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला धैर्य, त्याग आणि बलिदानाचे नवे पर्व दिले. तर मित्रांनो, आता आपण ही जी माहिती पाहत आहोत, म्हणजे या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण जे शिकलो आणि शिकणार आहोत पुढे, तर ह्या माहितीवर आधारित MPSCमध्ये 2-3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर कृपया तुम्ही लक्ष देऊन हा पूर्ण व्हिडिओ पहा. समजलं नसेल तर परत एकदा पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती लक्षात येईल. तर बघूया आता महात्मा गांधीजींची निशस्त्र प्रतिकार चळवळ. तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महात्मा गांधींचे आगमन हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो आणि त्यांनी सत्य, अहिंसा आणि जनसहभाग यांच्या आधारावर स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. गांधीजींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत केली आणि तेथे भारतीय आणि कृष्णवर्णीय लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी यशस्वी संघर्ष उभारला. या लढ्यातून त्यांनी सत्याग्रहाची संकल्पना विकसित केली. 1915 भारतात परतले आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व स्वीकारले. भारतातील गांधीजींचा पहिला मोठा आणि यशस्वी सत्याग्रह 1917 बिहारमधील चंपारण येथे झाला. इंग्रजांनी शेतकऱ्यांवर निळीची सक्तीची लागवड लादली होती. गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे ही सक्ती रद्द करण्यात आली. त्यामुळे चंपारण्य सत्याग्रह हा भारतातील पहिला यशस्वी सत्याग्रह मानला जातो. 1919 ब्रिटिश सहकार्याने रोलट कायदा लागू केला आणि ब्रिटिश सरकारने जो होता तो रोलट कायदा लागू केला आणि या कायद्यामुळे कोणत्याही व्यक्तीला खटला न चालवता अटक करण्याचे अधिकार सरकारला मिळाले. या अन्यायकारक कायद्याविरुद्ध गांधीजींनी 6 एप्रिल 1919 रोजी देशव्यापी हरताळ पुकारला. त्याच वर्षी 13 एप्रिल रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागेत हजारो लोक शांततेने जमले होते आणि जमले असताना जनरल डायरने कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचा आदेश दिला. या अमानुष हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आणि या घटनेच्या निषेधार्थ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिशांनी दिलेली सर पदवीही परत केली. त्यानंतर 1920 नागपूर अधिवेशनात असहकार आंदोलनाचा ठराव मंजूर करण्यात आला. या आंदोलनांतर्गत शाळा, महाविद्यालय, न्यायालय आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला. स्वदेशीचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी चरखा हे प्रतीक बनले. यानंतर 1930 गांधीजींनी सविनय कायदेबंद आणि हे आंदोलन सुरू केले. मिठावरील अन्यायकारक कराच्या विरोधातील त्यांनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून दांडीकडे ऐतिहासिक पदयात्रा सुरू केली. सुमारे 24 दिवसांचा प्रवास करून 6 एप्रिल रोजी दांडी येथे समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करून त्यांनी मिठाचा कायदा मोडला आणि या घटनेने स्वातंत्र्य लढ्याला नवी ऊर्जा मिळाली आणि लाखो भारतीय या आंदोलनात सहभागी झाले. अशा प्रकारे गांधीजींच्या अहिंसात्मक आंदोलनांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप दिले आणि ब्रिटिश सत्तेचा पाया हादरवून सोडला. आता बघूया आझाद हिंद सेना व भारत छोडो आंदोलन. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचला होता. एका बाजूला नेताजी सुभाषचंद्र बोस सशस्त्र संघर्षाद्वारे स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन उभे राहत होते. आझाद हिंद सेनेची सुरुवात रासबिहारी बोस यांनी केली. पुढे या सेनेचे नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे आले. त्यांनी परदेशातील भारतीयांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा उभारण्याचा निर्धार केला. 1943 सिंगापूर येथे नेताजींनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. त्याच्या जोशपूर्ण नेतृत्वाखाली
तत्त्वामुळे हजारो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ही त्यांची घोषणा आजही भारतीयांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा जागवते. दरम्यान भारतात ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनतेचा असंतोष वाढत होता. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवतिया टँक मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली भारत छोडो ठराव मंजूर करण्यात आला. याचवेळी महात्मा गांधींनी देशवासियांना करेंगे या मरेंगे या प्रेरणादायी मंत्र दिला आणि हा केवळ नारा नव्हता तर स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याची शपथ होती. ठराव मंजूर होताच ब्रिटिश सरकारने गांधीजींसह जवळपास सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली. मात्र आंदोलन थांबले नाही. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राममोहन मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन आणि अरुण आसफ अली यांनी भूमिगत राहून आंदोलने नेतृत्व केले. मुंबईमध्ये उषा मेहता यांनी आझाद रेडिओ